मारुती स्तोत्र आपण 10 श्लोकापर्यंत शिकलो. आज आपण श्लोक क्रमांक 11चा अभ्यास करणार आहोत. यामध्ये देखील समर्थांनी हनुमंतांच्या पराक्रमाचं वर्णन केलेलं आहे. श्लोक क्रमांक 11 असा आहे. अनुपासोनि ब्रह्मांडा अनुपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे एवढा होत जातसे अनुपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे अनुपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे. पुढचे तयासी तुलना कोठे तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे मेरु मंदार धाकुटे तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे. पूर्ण श्लोक आहे त्याला. अनुपासोनि ब्रह्मांडा एवढा होत जातसे तयासी तुलना कोठे मेरु मंदार धाकुटे. समर्थ म्हणतात हनुमंत जे आहेत ते सूक्ष्म अणुपासून म्हणजे सूक्ष्म रूप धारण करून अणुरूप धारण करून अत्यंत विशाल अशा ब्रह्मांडा एवढे रूप धारण करू शकतात. त्यांची कशाशी तुलना करता येणार नाही. मोठमोठे मेरू मंदार सारखे पर्वत त्यांच्या पुढे धाकटे आहेत. धाकटे आहेत म्हणजे क्षुद्र आहेत, क्षुल्लक आहेत. समर्थ म्हणतात त्या श्लोकातून, हे हनुमंता, हे मारुती राया, आपण छोट्या अणुपासून सूक्ष्मात सूक्ष्म असलेल्या अणुपासून अत्यंत विशाल भव्य अशा ब्रह्मांडा एवढे होत जातात. आपल्या भव्य रूपाची तुलना आपल्या विशाल रूपाची तुलना कशाबरोबरही करता येणार नाहीच. कोणत्याही गोष्टीबरोबर करताच येणार नाही. विशालतेचा मापदंड असलेले म्हणजे अत्यंत भव्य विशाल असलेले मेरू आणि मंदार हे पर्वत सुद्धा आपल्या स्वरूपापुढे थिटे आहेत, फिके आहेत. मेरू आणि मंदार हे पर्वत जरी किती विशाल असले, भव्य असले, तरी आपल्या विशाल आणि भव्य स्वरूपापुढे ते थिटे आहेत, फिके आहेत, धाकटे आहेत. मंदार पर्वत म्हणजे आपल्याला ती कथा माहीत आहे. समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी ज्याची रवी केली होती समुद्र घुसळण्याकरता, मंथन म्हणजे घुसळण्याकरता रवीची आवश्यकता असते. तर त्यावेळेला समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि दानवांनी ज्या पर्वताची रवी केली होती, वासुकी नावाचा साप आहे, सर्प, नाग, त्याची दोरी केली होती, तेव्हा तो पर्वत मेरू, तो पर्वत मंदार पर्वत
आणि दुसरा मेरू सोन्याचा पर्वत आहे. हे किती विशाल पर्वत असले तरी देखील हनुमंतांच्या स्वरूपापुढे ते धाकटे आहेत, खूपच लहान आहेत. विष्णू पुराणामध्ये सुद्धा मंदार आणि मेरू पर्वतांच्या भव्यतेचा उल्लेख केला आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणामध्ये सुद्धा हनुमंतांच्या विशालतेची तुलना मेरू आणि मंदार पर्वताबरोबर केलेली आहे. परंतु समर्थांच्या मते हनुमंतांची भव्यता या दोघांपेक्षाही कितीतरी पटीने अधिक आहे. समर्थ काय म्हणतात? हनुमंतांची भव्यता, विशालता या दोन पर्वतांच्या पेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. हनुमंत हे अत्यंत सूक्ष्माती सूक्ष्म रूप घेऊ शकतात, अणु एवढं रूप घेऊ शकतात. तसेच ते सर्वव्यापी पण होऊ शकतात, असे त्यांचे विशाल रूप आहे. खरं तर समर्थ रामदास स्वामी यांना भारतीय अणुवैज्ञानिक म्हटले पाहिजे. समर्थ रामदास स्वामी हे भारतीय अणुवैज्ञानिक होते. पण भारतीय विद्वानांना, शास्त्रज्ञांना धर्माच्या कोंदणात बसवल्यामुळे त्यांना संतपद प्राप्ती झाली होती. जरी समर्थ रामदास अणुशास्त्रज्ञ, अणुवैज्ञानिक असले तरी देखील त्यांना धर्माच्या कोंदणात बसवल्यामुळे संतपद प्राप्त झाले होते. समर्थांनी हनुमंत या अणुशक्तीला विश्वोत्पत्तीचा सिद्धांत म्हटले आहे. समर्थांनी हनुमंतांना अणुशक्तीला, हनुमंतांच्या अणुशक्तीला विश्वोत्पत्तीचा सिद्धांत म्हटले आहे. समर्थांच्या ठिकाणी अपरा मानसशास्त्र, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ॲडव्हान्स सायकॉलॉजी म्हणतो, ती समर्थांच्या ठिकाणी जन्मजातच अवगत होती. त्यांना ती माहीत होती. मानवता मनोविज्ञान या गोष्टीचा विकास 1950 साली झाला असे मानले जाते. मानवता मनोविज्ञान या गोष्टीचा विकास 1950 साली झाला असे मानले जाते. परंतु सुमारे 350 वर्षापूर्वीच मनचिकित्सा या विषयामध्ये समर्थ श्री रामदास स्वामी जगाच्या कितीतरी पुढे होते, अग्रेसर होते, हे त्यांनी त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ दासबोध यातून सिद्ध केले आहे. अणुपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे, या वाक्यामध्ये समर्थांना लहानात लहान कण, ज्याला आपण अणु म्हणतो, ॲटम असे म्हणतो, आणि ब्रह्मांड म्हणजे अनेक सूर्यमाला असलेला समूह असे म्हणतो, या खगोलशास्त्रीय सत्याची समर्थांनी जाणीव करून दिलेली आहे. एक थिअरी आहे, सिद्धांत आहे, बिग बँग थिअरी, म्हणजे महाविस्फोट सिद्धांत. महाविस्फोट सिद्धांत समर्थांनी तो सिद्धांत या श्लोकातून सांगितलेला आहे. या सिद्धांताच्या अनुसार जवळजवळ 13.7 अब्ज वर्षापूर्वी 13.7 अब्ज वर्षापूर्वी अणुस्फोटातून एक ऊर्जा उत्पन्न झाली. महाविस्फोट सिद्धांत काय ते आपण समजून घेतो आहे. जवळजवळ 13.7 अब्ज 13.7 अब्ज वर्षापूर्वी अणुस्फोटातून एक ऊर्जा उत्पन्न झाली आणि तिचे स्वरूप वाढत आहे. या स्फोटानंतर अंतरिक्ष हे 1.3 सेकंदात निर्माण झाले होते. 1.3 सेकंदात अंतरिक्ष निर्माण झाले होते.
हे आता आधुनिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. परंतु हे सर्व समर्थांनी आपल्याला 350 वर्षापूर्वी एका निर्जन गुहेत बसून कोणत्याही साधनेशिवाय आपल्याला सांगितले होते. परंतु ते समजण्यात आपण कमी पडलो आहोत. आपलं दुर्दैव, आपण ते समजण्यामध्ये कमी पडलो आहोत. केवळ समर्थ म्हणजे संतच नाही आहे, तर अशा रीतीने ते एक वैज्ञानिक म्हणून देखील आहेत, शास्त्रज्ञ म्हणून देखील आहेत, पण त्यांचे रूप आपल्याला माहीत नाही. अशा या हनुमंताची, त्याच्या पराक्रमाची आणखी पुढे समर्थ स्तुती करतात 12व्या श्लोकातून. तो पण आपण अभ्यास करूया, पण त्यावर आपण 11ची उजळणी करूया. अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे, तयासी तुळना कोठे मेरू मंदार धाकुटे. पुढचा श्लोक क्रमांक 12. त्याच्यामध्ये जवळजवळ असाच अर्थ पुढे सांगितलेला आहे. ब्रह्मांडा भोवते वेढे, ब्रह्मांडा भोवते वेढे, वज्रपुच्छे करू शके, वज्रपुच्छे करू शके. ब्रह्मांडा एवढे वेढे, वज्रपुच्छे करू शके. ब्रह्मांडा एवढे वेढे, वज्रपुच्छे करू शके. पुढचे वर. तयासी तुळना कैची, तयासी तुळना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे, ब्रह्मांडी पाहता नसे. तयासी तुळना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे. आपण पूर्ण श्लोक ऐकूया. ब्रह्मांडा एवढे वेढे, वज्रपुच्छे करू शके. तयासी तुळना कैची, ब्रह्मांडी पाहता नसे. वेढे अनेक वचन आहे, वेढा एक वचन आहे. वेढा म्हणजे गराडा, सभोवती गराडा घालणे म्हणतात वेढा. वज्रपुच्छे शब्द मागे पण आला होता. हनुमंतांचे वज्र सारखे पुच्छ आहे. वज्र जसं अभेद्य आहे, तसे त्यांचे पुच्छ देखील अभेद्य आहे, असा त्याचा अर्थ. तुलना म्हणजे तुलना. श्री हनुमंतांचे पुच्छ म्हणजे शेपटी. आपण मागे त्याचा अभ्यास केला. शेपूट नाही, शेपटी. ही वज्रासारखी असून, अभेद्य असून, ती एवढी लांब होऊ शकते की त्या शेपटीने संपूर्ण ब्रह्मांडाभोवती वेढा घातला जाऊ शकतो. एवढी ती लांब होऊ शकते. संपूर्ण ब्रह्मांडाला गराडा घालू शकते. एवढं त्यामध्ये सामर्थ्य आहे. समर्थ पुढे म्हणतात या श्लोकातून, संपूर्ण ब्रह्मांडात असे काहीही नाही ज्याची तुलना हनुमंतांच्या वज्रपुच्छाशी होऊ शकेल. आणि ते वज्रासारखे अभेद्य आहे. म्हणून आपल्याला माहिती आहे, त्यांच्या शेपटीला अग्नी लावल्यानंतर देखील त्याला जराही कुठल्याही प्रकारे इजा झाली नाही, अशी ती वज्रपुच्छ आहे. आणि म्हणून त्यांची तुलना म्हणजे हनुमंतांच्या वज्रपुच्छाची तुलना जगामध्ये, ब्रह्मांडामध्ये कशाबरोबरही होऊ शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे तयासी तुलना कैची.
ब्रह्मांडी पाहता नसते. या हनुमंतरायांच्या शेपटीमध्ये अफाट, अचाट आणि विलक्षण सामर्थ्य आहे. त्या शेपटीच्या जोरावर त्यांनी अनेक पराक्रम केले आहेत. अनेकांना पाणी पाजलेलं आहे. इतर आयुधांनी म्हणजे शस्त्रांनी एका वेळेला एकाच शत्रूला ठार करू शकतो, परंतु हनुमंतांची शेपटी ब्रह्मांडव्यापी असल्याने ते अनेक शत्रूंचा पाडाव एका झटक्यात करू शकतात. त्यांची शेपटी कशी आहे? ब्रह्मांडव्यापी आहे, वज्रासारखी अभेद्य आहे आणि त्यामुळे त्यांना अनेक शत्रूंचा पाडाव एका झटक्यात करता येतो. शिवाय हनुमंत हे परब्रह्म असल्याने त्यांनी आपल्या शक्तीने ब्रह्मांड व्यापले आहे. असं त्यांच्या शेपटीचं सामर्थ्य आहे. समर्थ म्हणाले तसे त्याची तुलना जगातील कोणत्याही गोष्टीशी होऊच शकत नाही. असं त्यांच्या शेपटीचं विलक्षण सामर्थ्य आहे. आता त्यांचं स्वरूप कसं आहे त्याचं आणखीन एका श्लोकातून वर्णन करतात. श्लोक क्रमांक 13 मध्ये आपण त्याचाही अभ्यास करूया थोडक्यात. त्याबरोबर 12ची उजळणी करूया. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करुषके तयासी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे. श्लोक क्रमांक 13. आरक्त देखिले डोळा, आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा, ग्रासिले सूर्यमंडळा. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. पुढची ओळ. वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा, वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा. वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा. आरक्त शब्द संस्कृत आहे. त्याचा अर्थ होतो तांबडा, म्हणजे आपल्या भाषेत लाल. ग्रासिले म्हणजे गिळले, ग्रासिलेचा अर्थ आहे गिळले. भेदिले, भेदिले म्हणजे पार केले, पलीकडे गेले, असे काही शब्दांचे अर्थ आहे. या श्लोकातील आरक्त आणि सूर्यमंडळ हे दोन शब्द एकमेकांशी निगडीत आहेत, संबंधित आहेत. हनुमंतांच्या बालपणीचा प्रसंग आपल्याला माहीत आहे आणि आपण या स्तोत्रामध्ये देखील 2-3 वेळा त्याचा उल्लेख ऐकलेला आहे. तरी या ठिकाणी सुद्धा केलेला आहे. आरक्त आणि सूर्यमंडळा याच्या संदर्भात लहान असताना लाल लाल म्हणजे आरक्त दिसणारे सूर्यबिंब हनुमंतांनी लाल रंगाचे फळ समजून गिळले होते. पुढे मोठे होता होता त्यांनी सूर्यमंडळाला ग्रासून टाकले. नंतर त्यांनी मोठे होता होता सूर्यमंडळाला ग्रासून टाकले. सूर्यमंडळ या शब्दाचा अर्थ अनेक सूर्य आणि त्यांचे उपग्रह हे समर्थांनी एकांतात बसून जाणले होते. निर्जन गुहेमध्ये जाणले होते बसून. अशा प्रकारे
सूर्यमंडळ ग्रासण्याची शक्ती सुद्धा हनुमंतांमध्ये आहे. पुढे म्हटलेलं आहे, वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा. शून्य मंडळाला भेदलं म्हणजे काय केलं तर पृथ्वीच्या कक्षेबाहेर शून्य मंडळ म्हणजे निर्वात पोकळी, ज्यामध्ये हवा नाही. निर्वातचा अर्थ आहे ज्यात हवा नाही, वात म्हणजे वारा नाही, आणि पोकळी त्याला म्हटलेला आहे शून्य मंडळ. मंडळचा अर्थ होतो गोल, तो पण शब्द संस्कृत आहे. तर पृथ्वीच्या कक्षेबाहेर शून्य मंडळ म्हणजे निर्वात पोकळी असते, ही गोष्ट समर्थांना माहीत होती. याशिवाय पृथ्वीच्या कक्षेबाहेर जाताना प्रचंड ऊर्जा आवश्यक असते, हे सुद्धा ते जाणत असल्याने समर्थांनी या ठिकाणी भेदिले शून्य मंडळा असा शब्दप्रयोग केलेला आहे. हनुमंतांच्या पराक्रमाबाबत, शौर्याबाबत समर्थांनी भेदिले शून्य मंडळा असा शब्दप्रयोग केलेला आहे. एवढं त्यांचं सामर्थ्य अफाट आहे, अचाट आहे. असे हे हनुमंतांच्या पराक्रमाचे वर्णन करणारे, स्वरूपाचे वर्णन करणारे आज आपण त्या 3 श्लोकांचा अभ्यास केला. आपण आत्ता जो शिकलो 13वा त्याची उजळणी करूया. हा रक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा.